ती गठीत करून यावर अभ्यास. दरम्यान पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून वाद सुरू झालाय. रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली आहे. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे म्हणून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची त्यांची मागणी आहे. तर मेधा कुलकर्णींच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडनं मोठा विरोध दर्शवलाय. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असल्यानं पुणे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. तर पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं असं मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मांडलं आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 15-20 वर्षापासून संभाजी ब्रिगेडसह पुण्यातील सर्व मराठा बहुजन चळवळीतील, पुरोगामी चळवळीतील, विज्ञानवादी चळवळीतील तमाम जनतेची इच्छा आहे की पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे. आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये. पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे. मेधाताई कुलकर्णी यांनी जी मागणी केलेली आहे ती अत्यंत निराधार आहे. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्यकारभार करू शकतो. ही प्रेरणा राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केलेली आहे. त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचंच नाव दिलं पाहिजे. दरम्यान या मुद्द्यावर सामान्य पुणेकरांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया. हा धार्मिक मुद्दा होतो, कारण की फुलेंनी पण समाज उद्धाराचं काम केलेलं आहे आणि पेशव्यांनी बघितलं तर त्यांनी आपलं स्वराज्याची मोहीम ही महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत नेलेली आहे. हा विचार करता दोघांच्या नावातनं सुवर्ण मध्ये काढावा. माझ्या मते राजमाता जिजाऊ पण चालण्यासारखं आहे आणि थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव टाकलं तरी हरकत नाही.